संडे आहे तर चिकन हे झालंच पाहिजे. चला करूया झणझणीत असा चिकनचा रस्सा. त्यासाठी मी इथे चिकन घेतलंय. त्यावरती हळद टाकायची आणि त्यानंतर ही हिरवी पेस्ट आहे जी बनेल कोथिंबीर, मिरची आणि पुदिन्याची. ही सगळी पेस्ट त्या चिकनला लावून ठेवायची. आता कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यावरती कांदा, खोबरं, अद्रक, लसूण हे सगळं परतून घ्यायचं आणि त्याचं करायचं वाटण. वाटण आपलं तयार आहे. त्याचबरोबर जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे तेही तयार आहे. आता तयारी करूयात फोडणीची. चिकन असलं तरी तेलाचा वापर थोडा कमीच करायचा. त्यामध्ये जिरं टाकायचं, कांदा टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, थोडं परतून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण वाटण केलंय ते घालायचं, तेही परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये धणेपूड, जिरेपूड, चिकन मसाला आणि आपला घरगुती मसाला हे सगळे मसाले घालून हा जो खोबऱ्याचं जे वाटण आहे ते मस्त असं तेलामधून परतून घ्यायचं. मसाला आपला परतून झालाय. त्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते घालायचं. ते त्या मसाल्यामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आता ताट ठेवून थोडा वेळ हे जे चिकन आहे ते थोडंसं शिजू द्यायचं आणि नंतर आपलं जे वाटणाचं पाणी आहे ते घालायचं. दोन्ही वाटणाची जे काही पाणी असेल ते सगळं घालून टाकायचं. आवश्यकतेनुसार पाहिजे तर पाणी पण तुम्ही घालू शकता. जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढा. चिकनमध्ये बटाटे आवडत असतील तर बटाटेही घालू शकता. मला आवडतात म्हणून मी हा एक बटाटा टाकलाय चिकनमध्ये. गॅस थोडं फास्ट ठेवून आता ह्या चिकनला एक उकळी येऊ द्यायची. मोठी उकळी आली की त्यामध्ये मीठ घालायचं आणि गॅस पुन्हा स्लो करायचा आणि स्लो गॅसवर हे हे चिकन मस्त असं शिजू द्यायचं. शिजलं बघा. हे झक्कास चवीचं चिकन आपलं तयार आहे. चवीलाही छान लागतं. तुम्हालाही आवडेल. एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच चिकनच्या रेसिपीज यापुढे येत राहतील. त्यामुळे तुम्ही चिकन खाणारे असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.